मीरा रोड परिसरात पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेला एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन बनवणारा मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आल्याने मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। ही कारवाई राजस्थानच्या झुंझुनू येथे करण्यात आली असून या कारखान्यातून तब्बल 100 कोटी रुपयांचा एमडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 11 आरोपींपैकी 9 आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितलं। यातील काही आरोपी दाऊद गँगशी संबंधित असून हत्या, दहशतवादी कृत्यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मीरा रोड भागात 4 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थांविरोधी कक्ष क्रमांक 1 ने मॅफेड्रॉन विक्री प्रकरणी 6 जणांना अटक केली होती। त्यानंतर आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली। या तपासातून एमडी तयार करणाऱ्या या कारखान्याचा छडा लागला। या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी शाखा 1 चे पोलीस निरीक्षक समीर शेख, उपनिरीक्षक निखिल चव्हाण यांच्यासह त्यांच्या पथकाने तसेच वसई विरार अंमली पदार्थ विरोधी कक्ष क्रमांक 2 आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केला। पोलिसांना राजस्थानच्या झुंझुनू भागातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक गेल्या आठवड्याभरापासून येथे तळ ठोकून होते। 14 डिसेंबर रोजी एमडी विक्रीसाठी आलेला आरोपी हाती लागताच या संपूर्ण कारखान्याचा पर्दाफाश झाला। झुंझुनू येथे आरोपी अनिल विजयपाल सिंह याला अटक करून 10 किलो एमडी तयार करण्यासाठी लागणारी प्रीकर्सर रसायने आणि आवश्यक उपकरणांसह एकूण 100 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा भाईंदर।